मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता आणखी महाग होण्याची शक्यता आहे। रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे। परिवहन खात्याचा 3 रुपये भाववाढीचा प्रस्ताव आहे। MMRTA या संदर्भातला निर्णय घेईल। सीएनजीचे दर वाढलेत आणि त्यामुळे भाडेवाढीची मागणी होताना दिसत होती। ठाण्यामधल्या एसी बसचे तिकीट दर मात्र कमी होण्याची शक्यता आहे। भाडेवाढीला मान्यता मिळाली तर रिक्षाचं कमीत कमी भाडं हे 26 रुपये होईल आणि भाडेवाढीला मान्यता मिळाली तर टॅक्सीचं कमीत कमी भाडं हे 31 रुपये होईल। अतिरिक्त मुख्य सचिव हे या आठवड्यामध्ये या प्रस्तावाच्या संदर्भात निर्णय घेतील। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। वेदांत, आता मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ कारण प्रवास आणखी महाग होईल। यामिनी, खरं तर मागील काही दिवसांपासून टॅक्सी ऑटो रिक्षा संघटनांनी पुन्हा एकदा भाडेवाढ करावी तशा प्रकारचा आग्रह धरला होता। तशा प्रकारचा प्रस्ताव सुद्धा त्यांनी परिवहन विभागाकडे पाठवला होता। त्यांचं म्हणणं आहे की ऑटोचे जे दर आहे ज्यामध्ये 3 रुपयांनी आणि टॅक्सी दरामध्ये 4 रुपयांनी भाडेवाढ व्हावी, कारण खटुआ समितीच्या शिफारसीनुसार ही भाडेवाढ व्हावी अशी त्यांची मागणी होती आणि ऑक्टोबर 2022 नंतर ही भाडेवाढ झालेली नाही आणि खर्च वाढलेला आहे असं रिक्षा आणि ऑटो रिक्षा संघटनांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार करता आता परिवहन विभागाने सुद्धा तशा प्रकारचा प्रस्ताव समोर आणलेला आहे। प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही, मात्र लवकरच ही जर मंजुरी मिळाली तर 3 रुपयांनी वाढ होईल अशा प्रकारचा प्रस्ताव परिवहन विभागाने ठेवला आहे। म्हणजे ऑटोमध्ये सध्याचा आपण जर रेट बघितलं तर 23 रुपये आहे, त्यामुळे 26 रुपये होईल आणि जर टॅक्सीचा आपण बघितलं तर 28 रुपयाहून 31 रुपये होईल। सोबतच ठाण्यातील ज्या एसी बसेस आहेत त्याचे दर कमी करण्याचा सुद्धा प्रस्ताव यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। अगदी वेदांत, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।